विद्यार्थी मित्र, या तासामध्ये आपण मिथक म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. मिथक ही संकल्पना समजून घेणार आहोत. मित्र हो, मिथक हा जो शब्द आहे तो शब्द मुथास या शब्दापासून आलेला आहे आणि हा शब्द मुळात ग्रीक भाषेमधला आहे. त्याचा अर्थ असा होतो की मुखाद्वारे जे जे उच्चारले गेलेलं आहे ते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काही जे म्हटलेलं आहे ते. मग तो शब्द पुन्हा इंग्रजीमध्ये मिथ या अर्थानं आलेला आहे आणि मिथ या शब्दाचा इंग्रजीतला अर्थ असा आहे, कोशातला अर्थ असा आहे की मनगढण कथा किंवा मनाने रचलेल्या कथा किंवा जे नाही आहे ते आहे असे जे सांगितले जाते ते म्हणजे मिथ, MYTH असा एक त्याचा अर्थ आहे. पण आता मिथ म्हणजे मिथ्या, खोटे किंवा मनगढण असं असाच अर्थ राहिलेला आहे का? तर मित्र हो, अर्थछटा बदलत गेलेल्या आहेत आणि मिथ म्हणजे पुराण कथा किंवा दैवत कथा अशा पद्धतीचे पर्यायी शब्द वापरत असताना आपण त्याला लागून येणाऱ्या वेगवेगळ्या अर्थछटा सुद्धा गृहीत धरलेल्या आहेत. आपण जेव्हा पवित्र कथा, कल्पित कथा वगैरे असं म्हणत असतो, तेव्हा या पवित्र कथा म्हणजे मग पूर्ण खोट्याच कथा आहेत का? किंवा कल्पित कथा म्हणत असताना त्याच्यात सत्याचा अंश नाहीच का? असाही प्रश्न निर्माण होतो. सांगायचं ते हे की मिथ म्हणजे मिथ्या किंवा मनगढण कथा किंवा केवळ मनकल्पित कथा, त्याच्यामध्ये सत्याचा अंशच नाही आहे असं आता म्हणता येणार नाही किंवा या शब्दाचा अर्थ अशा पद्धतीनं संकुचित करता येणार नाही. तर मिथ म्हणजे पुराण कथा ठीक आहे, त्याच्यामध्ये कल्पनेचा भाग खूप आहेच आहे, पण त्याचा वेगळाही विचार करावा लागेल आणि करता येईल. मिथ या शब्दाला मराठीमध्ये पहा जे आपण पर्यायी शब्द वापरतो ते असे आहेत की मिथ्य कथा, कल्पित कथा, पवित्र कथा, प्राक कथा, पुराण कथा, पुरा कथा, दिव्य कथा, दैवत कथा असे हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द मिथक किंवा मिथ या शब्दाचे पर्याय म्हणून आपण वापरतो. आता हे जर आपण पर्याय पाहिले तर पहा, मिथ्य कथा म्हणजे केवळ खोट्या कथा असाच त्याचा अर्थ होतो. कल्पित कथा या शब्दाचा अर्थ कल्पनेनं रचलेल्या कथा असा होतो. पवित्र कथा म्हणत असताना मात्र केवळ मिथ्य कथा आहेत असा त्याचा अर्थ करता येणार नाही. तेव्हा सांगायचं ते हे की असे पर्यायी शब्द आपण वापरतो आणि मिथक म्हणत असताना केवळ मिथ्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. असं मिथकचा किंवा मिथ म्हणजे मिथ्या असं जरी आपण म्हणत असलो तरी बदललेल्या अर्थछटा किंवा त्यामध्ये म्हणजे गृहीत असणाऱ्या किंवा त्यामध्येच असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अर्थछटा आहेत त्या अर्थाने त्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल. दुर्गाबाई भागवतांनी पहा, लोकसाहित्याची रूपरेखा नावाचं जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे लोकसाहित्याशी संबंधित, त्यामध्ये मिथक या शब्दासाठी किंवा मिथ इंग्रजीतून आलेला जो मिथ हा शब्द आहे त्यासाठी त्यांनी दैवत कथा हा शब्द किंवा हा पर्याय वापरलेला आहे. बाकी आपण जर पाहिलं तर साळुंखे सरांनी मिथक या शब्दासाठी किंवा मिथ या शब्दासाठी पुराण कथा हा शब्द वापरलेला आहे. मात्र दुर्गाबाई भागवतांनी दैवत कथा हा पर्याय वापरलेला आहे आणि तो पर्याय वापरत असताना त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्येच हा शब्दच कसा योग्य आहे याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे आणि पुराण कथा किंवा पुरा कथा वगैरे या शब्दाच्या मर्यादाही त्यांनी अधोरेखित केलेल्या आहेत. ठीक आहे. तेव्हा पहा,
आपल्याला इथे कोण कुठला शब्द वापरला वगैरे त्या दृष्टीनं फार विचार करावायचा नाही. आपल्याला इथे मिथक म्हणजे काय हे लक्षात घ्यावयाचं आहे. तुम्ही आता सध्या एवढं लक्षात घ्या की मिथक हा शब्द मिथ या शब्दापासून आलेला असला किंवा त्याचाच पर्यायी शब्द असला मराठीतला तरीही मिथ किंवा मिथक किंवा मिथ्या म्हणजे केवळ पूर्ण खोटच आहे असं गृहीत धरू नका. ठीक आहे. आणि मिथक किंवा मिथ या शब्दाला पर्याय म्हणून दैवत कथा वगैरे शब्द जरी आपण वापरत असलो तरी त्या फार प्राचीन आणि पूर्वीच्याच आहेत असं समजू नका. मिथक कथा किंवा मिथक हं, हे पूर्वीच निर्माण झाले आणि आता त्याची प्रक्रिया थांबलेली आहे असं नाहीये. मिथकाची निर्मिती सतत होत असते. म्हणजे पूर्वी झाली आजही ती होत असते. अगदी अलीकडच्या काळातली अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ती म्हणजे पहा की आता संतांच्या कथा जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला कळेल की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे एक मिथकच आहे. कारण भिंत चालत नाही हे खरं आहे, पण लोकांचा त्यावर विश्वास आहे, मिथक आहे. किंवा ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले हे मिथक आहे. प्रत्यक्ष जो रेडा आहे जो आपल्या नजरेला दिसतो तो रेडा काही वेद वगैरे बोलणार नाही. म्हणजे म्हशीचं जे रेडकू असते ते वेद नाही बोलणार. आणि मग आपण काय करतो की त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, अन्वयार्थ तसा लावायला हरकत नाही, पण ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवला ही जी कथा आहे ती कथा मिथक कथाच होय. किंवा संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, अगदी गरुडावर बसून ते वैकुंठाला गेले आणि त्यांना नेण्यासाठी गरुड वगैरे आला होता. ही जी कथा आहे ती कथा मित्र हो मिथक कथाच होय. म्हणजे 17व्या शतकामध्ये होऊन गेलेले जे संत तुकाराम आहेत त्याबाबतची ही कथा मिथक कथाच होय. किंवा गोरा कुंभाराच्या घरी देव राबत होता किंवा गोऱ्या कुंभाराचे तुटलेले हात पुन्हा ईश्वराच्या आशीर्वादानं आले, ही कथा मिथक कथाच होय. संत चोखामेळांच्या बरोबर देव ढोरे ओढू लागत होता अशा कथा वारकरी संप्रदायातले संत सांगतात. ही कथा सुद्धा मिथक कथाच होय. किंवा संत चोखामेळाच्या गळ्यामध्ये देवाने त्यांच्या गळ्यातला हार घातला, ही कथा सुद्धा सांगितली जाते. मित्र हो, ही कथा सुद्धा मिथक कथाच होय. तेव्हा या सगळ्या मिथक कथा ह्या केवळ संतांच्या बाबतीत किंवा सृष्टीच्या उत्पत्तीच्या बाबतीत किंवा ईश्वराच्या बाबतीतच आहेत का, तर असे म्हणता येणार नाही. तर बाकीच्यांच्या बाबतीत ह्या मिथक कथा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पहा की छत्रपती शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली ही कथा सुद्धा मिथक कथाच होय. कारण भवानी तलवार देणार नाही. तलवारीचं नाव भवानी असू शकतं आणि तशी ती भवानी तलवार आणखी कोणी देऊ शकेल, पण प्रत्यक्ष भवानी अशी कोणाला तलवार वगैरे देत नसते आणि तिच्याकडे काही असं तलवारी तयार करण्याचा कारखाना वगैरे नाही आहे. तेव्हा भवानीनं तलवार दिली हे थेटपणे आपण जर सांगत असू अशा कथा, तर ह्या कथा म्हणजे मिथक कथाच होत. इथे तसं होणार नाही. तेव्हा सांगायचं ते हे मला की मिथक कथा ज्या आहेत ह्या मिथक कथा ना आपण मिथक कथा ना आपण दैवत कथा हा शब्द जर वापरत असू तर तुम्ही असं गृहीत धरू नका की या दैवत कथा फार पूर्वीच निर्माण झालेल्या आहेत आणि आता त्या काही निर्माण होत नाहीत असं नाही. या दैवत कथा किंवा अशा मिथक कथा जगभरच्या समूहामध्ये दिसतात आणि त्या
सार्वकालिक आहेत. म्हणजे त्या सार्वत्रिक आहेतच आहेत, पण त्या सार्वकालिक सुद्धा आहेत. म्हणजे त्याची मिथक कथाची निर्मिती आजही थांबलेली नाही, किंबहुना थांबणार नाही. कारण मिथक कथांमध्ये मानवी मनाचं प्रतिबिंब असतं, माणसाच्या आशा आकांक्षेचं प्रतिबिंब असतं. त्याचा आपण पुढे सविस्तर विचार करणारच आहोत. पण इथे तुम्ही लक्षात घ्या की मानवी आशा आकांक्षेचं प्रतिबिंब असतं. आणि म्हणून मग होतं काय की मानवी आशा आकांक्षेचं प्रतिबिंब जर त्यात असेल, तर जोपर्यंत माणूस असेल तोपर्यंत मिथक कथा तयार होत राहणार. कारण माणसाच्या आशा आकांक्षा थांबलेल्या नाहीत ना. माणूस आजही स्वप्न पाहतोच ना. माणसाचं स्वप्न पाहणं थांबलं नाही. म्हणजे माणसाचं जे मन आहे, गुंतागुंतीचं मन आहे, त्या मनामध्ये असं काही बदल झालेला नाही. म्हणजे लाखो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांच्या मनाची जी अवस्था होती किंवा मनाची जी गुंतागुंत होती, ती गुंतागुंत किंवा त्याचं मनाचं असणं आजच्या आपल्या मनाच्या असण्यापेक्षा फार वेगळं नव्हतं. म्हणजे असंच होतं. ठीक आहे की आपला सभोवताल आता बदललेला आहे आणि आपण नवे संशोधन वगैरे केलेलं आहे, ठीक आहे. पण याचा अर्थ माणसाच्या मनाचं मूळ असणं पूर्णतः बदललेलं आहे असं गृहीत धरण्याची काही गरज नाही. माणसाचा स्वभाव, माणसाच्या प्रेरणा, प्रवृत्ती, माणसाच्या आशा आकांक्षा, माणसाचं स्वप्न पाहणं, हे काही बदललेलं आहे का? हे बदललेलं नाही. आता हे जर मित्र बदललेलं नसेल, तर याचा अर्थ असा की आपण आजही स्वप्न पाहतो आहोत. आणि तसे जर स्वप्न पाहणार असू, तशा जर आशा आकांक्षा वगैरे आपल्या असणार, तर आपण आजही मिथक कथा तयार करतच राहू ना. आणि त्या तयार करतो. दुसरं म्हणजे माणसाच्या मर्यादा आहेत. माणसाला परिपूर्णतेचा ध्यास आहेच आहे, परंतु तो अपूर्ण आहे ही खरं आहे. म्हणजे माणसाला खूप काही अद्भुत शक्ती आपल्याकडे असावी असं वाटणं साहजिक आहे ना. पण माणसाकडे तशी अद्भुत अशी शक्ती नाहीये. आणि म्हणून मग जे त्याच्याकडे नाही, ज्या गोष्टीचा त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या माणूस असण्यामध्ये अभावच आहे, त्या अभावाचे तो स्वप्न पाहिल. आणि अभावाची स्वप्न पाहत असताना मग तो तशा परिपूर्णतेचे सुद्धा स्वप्न पाहिल. म्हणजे पहा, माणसाला स्वतःलाच प्रचंड काहीतरी करावयाचं आहे, त्याला हवं ते करावयाचं आहे, त्याला ते करता येत नाही. म्हणून माणसाने पहा, तसं हवं ते करणारा आणि अद्भुत शक्ती असणारा देव निर्माण केलेला आहे. म्हणजे माणसालाच तसं व्हायचं होतं, माणसाला तसं होणं शक्य नाही. म्हणून माणसाने त्याच्या कल्पना विश्वामध्ये देव नावाची अशी कल्पना उभी केली, असं उभं केलं की त्याला मात्र हवं ते करता येत. म्हणजे माणूस स्वप्नाच्या पातळीवर, त्याला वास्तवाच्या पातळीवर असं काही करता येत नाही, म्हणून कल्पनेच्या पातळीवर देव निर्माण करतो आणि स्वप्न असे पाहतो की तो मात्र काहीही करतो. माणसालाच खरं तर काहीही करायचं होतं, माणसाचंच ते स्वप्न आहे, पण तसं त्याला करता येत नाही. म्हणून तो देवामार्फत हवं ते घडून आणतो आणि मग कल्पनेनं कथा रचतो देवाच्या अद्भुत शक्तीच्या, देवाच्या अलौकिक शक्तीच्या तो कथा रचतो. या कथा माणसानेच रचलेल्या आहेत आणि या कथाच्या माध्यमातून माणसाने त्याच्यातला जो अभाव आहे, त्याच्यातल्या ज्या मर्यादा आहेत, त्याची पूर्णता केलेली आहे, त्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे असं आपण म्हणू. मित्रहो, माणसाच्या आशा या म्हणजे अशी ही जी माणसाचं असं हे जे असणं आहे किंवा त्याच्या मनाची अशी ही जी गुंतागुंत आहे, ती बदललेली नाही. म्हणून माणसं आजही स्वप्न पाहतात, माणूस आजही स्वप्न पाहतो.
आणि मग तसा चमत्कार, तशी अद्भुत शक्ती वगैरेची ओढ माणसाला आहेच आहे. आता हे जर असेल तर तो त्याच्या कथाही निर्माण करेल ना, नव्या स्वरूपातल्या नव्या कथा तो निर्माण करेल. तेव्हा तो करतच असतो. सांगायचं ते हे की मिथक कथा या थांबलेल्या नाहीत किंवा याची निर्मिती थांबलेली नाही, ती होतच राहणार. हा, मिथक कथांकडे पाहण्याचे दृष्टिकोन पहा. ठीक आहे, आता मागलचं विवेचन तुमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे मिथक कथा या सार्वकालिक आहेत आणि सार्वत्रिक आहेत हे तुम्हाला कळालेलं असावं असं मी गृहीत धरतो. ते थांबलेलं नाही. म्हणजे तुम्ही असं गृहीत धरू नका की दैवत कथा किंवा पुराण कथा, आपण शब्द वापरतो पुराण कथा वगैरे पर्यायी शब्द. आता पुराण कथा म्हटलं की पुराण कथेमध्ये एक शब्द लपलेला आहे, तो म्हणजे पुराणा. आता पुराण हा शब्द काळाचा बोध करतो किंवा काळ सूचित करतो. काळ सूचित करतो म्हणजे काय करतो तो, तर पुराण म्हणजे जुना पुराण, मागचा होऊन गेलेला काळ, असा त्याचा अर्थ होतो. आता होऊन गेलेला काळ म्हणत असताना मग आपल्या डोक्यात अशी कल्पना येते किंवा असं आपण गृहीत धरू लागतो की मिथक कथा म्हणजे मागे होऊन गेलेल्या काळातल्या कथा, म्हणजे फार पूर्वीच्या त्या कथा आहेत. पुराण हा शब्द हिंदू धर्मामध्ये पुराण हे हा जो शब्द येतो, पुराण म्हणजे 18 पुराण, त्याचा तो सूचक आहे. आणि ते सुद्धा मागेच होऊन गेले, मागेच लिहिलेले आहेत, ते काय आता लिहिलेले नाहीत. मग त्याच्याशी पुराण हा शब्द जोडला तरी ते मागलच असा त्याचा अर्थ होतो. आणि पुराण हा स्वतंत्र शब्द जरी तुम्ही घेतला तरी फार मागचा जुना पुराण असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता ती प्रक्रिया थांबलेली आहे असं आपण गृहीत धरायला लागतो, पण तसं नाहीये. आणि दुर्गाबाई भागवतांनी म्हणून तर पुराण हा शब्द नाकारून दैवत कथा हा शब्द वापरलेला आहे किंवा उपयोगात आणलेला आहे. सांगायचं ते हे की तुम्ही असं काही पुराण मागचा आणि आता ती सगळी प्रक्रिया थांबलेली आहे असं गृहीत धरू नका. ती प्रक्रिया सतत आहे. आणि ती केवळ दैवत कथा वगैरे म्हटलं की दैवत पुराण वगैरे हे शब्द, पुराण कथा वगैरे हे शब्द हिंदू धर्माशी संबंधित आहे. म्हणून अशी एक तुमच्या मनामध्ये असं वाटण्याची शक्यता आहे किंवा अशी कल्पना येण्याची शक्यता आहे की पुराण कथाचा संबंध केवळ हिंदू धर्माशी आहे, दैवत कथांचा संबंध केवळ हिंदू धर्माशी आहे. तसं बिलकुल नाही. पृथ्वीच्या पाठीवर जेवढे मानवी समूह आहेत त्या सगळ्याच मानवी समूहामध्ये पुराण कथा किंवा दैवत कथा आहेतच. त्याला आपण मिथक कथा असा शब्द वापरू शकतो. म्हणजे ते दैवत कथा म्हणत नसतील, ते पुराण कथा म्हणत नसतील, पण अशा काल्पनिक कथा त्यांच्याही त्यांच्यामध्ये रूढ आहेत. कारण माणसाचं भावविश्व, माणसाचं कल्पना विश्व आणि माणसाचं विचार विश्व या तीनही गोष्टी मिथक कथाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कार्यरत राहतात. आणि जगभरच्या माणसाचा विचार केला आपण तर जगभरची माणसं, पृथ्वीच्या पाठीवरची सगळीच माणसं इथून तिथून सारखीच आहे. म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे ते सुद्धा त्यांचंही विचार विश्व आहे, त्यांचंही भावविश्व आहे आणि त्यांचंही कल्पना विश्व आहेच आहे. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी माणसं दिसायला वेगळी दिसत असतील, ते त्यांची वेशभूषा वेगळी असेल, त्यांची केशभूषा वेगळी असेल, ते वेगवेगळे पदार्थ खात असतील, त्याशिवाय त्यांचा रंग वगैरे वेगळा असेल, ठीक आहे ना. हा सगळा त्यांच्या सभोवतालाचा भाग आहे. आपण वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म मानतो, हे सगळं आपण मानलेलं आहे, ते काही निसर्गानं मानलेलं नाही. परंतु माणूस म्हणून माणसाचं असणं जे आहे ते जगभराच्या माणसाचं सारखंच आहे. थोडाफार जो फरक असतो तो ठीक आहे ना, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्यावर प्रभाव ज्या गोष्टीचा आहे त्या गोष्टींचा आणि त्यांच्या सभोवतालाचा थोडाफार परिणाम असतोच. पण याचा अर्थ त्याचं माणूस असणं दुसऱ्या माणसापेक्षा वेगळं नाही.
त्याही माणसाला भूक लागते, त्याही माणसाला भीती वाटते, त्याही माणसाला वासना आहे. म्हणजे आपण जे काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे हे माणसाचे गुण मानतो. ठीक आहे, आपण त्याला 6 वाईट गुण वगैरे मानत असतो. ते वाईट वगैरे काही नाही. ते माणसाचे लक्षण आहेत आणि जगभराच्या माणसांची लक्षण आहेत. म्हणजे ती केवळ हिंदू धर्मातील माणसांची लक्षणं किंवा भारतातल्या माणसाची लक्षणं आहेत असं काही नाही. जगभरच्या माणसाची लक्षणं आहेत. आणि याचा अर्थ दुसरा असा की जगभरच्या माणसांची मनाची अवस्था सारखीच आहे. याचा दुसरा अर्थ असा की त्यांच्याकडे सुद्धा मिथक कथा आहेत. ठीक आहे ना, ते त्यांना त्या मिथक कथांना दैवत कथा म्हणत नसतील. काय फरक पडतो? दैवत कथा नाही म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे मिथक कथा नाहीत असं नाही. त्यांच्याकडे मिथक कथा आहेत, कारण ती माणसं सुद्धा आपल्यासारखीच आहेत. आता आपण जर एवढं निर्माण केलंय, आपण म्हणजेच आपल्या पूर्वजांनी जर एवढं निर्माण केलेलं आहे, आपल्याकडे भरपूर दैवत कथा आहेत ना, भरपूर मिथक आहेत. तेव्हा साहजिकच आहे त्यांच्याकडे सुद्धा ती अशा पद्धतीची मिथक असणार. त्यांनी त्या मिथकाला वेगळी नावं दिलेली असणार. त्यांच्या मिथकांचं रंगरूप किंवा स्वरूप थोडं वेगळं असेल, पण ती मिथक त्यांच्या मनाला भावणारी आहेतच ना, आपल्याही मनाला भावणारी असतात. मिथक हा संस्कृतीचा भाग असतो आणि मिथकाविषयी आपल्या मनामध्ये एक अभिमानही असतो. आपल्या स्वाभिमानाचा त्या भाग झालेले असतात. आपल्या संस्कृतीचा मिथक हे आपल्या संस्कृतीचा भाग झालेले असतात आणि त्यामुळे मिथकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अस्मितेचा असतो. त्याच्याविषयी आपण अस्मिता जपत असतो. मिथक ही आपल्या अस्मितेचे भाग झालेले असतात. आणि ठीक आहे ना, मग आपल्या अस्मितेचे जसे मिथक भाग असतात तसे जगभराच्या माणसाच्या अस्मितेची भाग कुठली ना कुठली मिथक असणारच ना. ते अशी मिथक तयार करणार ना. तेव्हा सोयीकडे असतात. जसं आपल्याकडे पहा, राम हा होऊन गेला का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. मात्र इथल्या लाखो माणसाच्या मनामनामध्ये राम आहे आणि त्यांच्या अस्मितेचा भाग झालेला आहे, हे आपण नाकारू शकतो का? नाही ना. राम जसा इथल्या माणसाच्या अस्मितेचा भाग आहे, तसा रावणही इथल्या लाखो माणसाच्या अस्मितेचा भाग आहे ना. म्हणजे आपण आदिवासी समूह जर पाहिले तर आदिवासी समूह रावणाची पूजा करतात. याचा सरळ अर्थ असा आहे की रावण असेल, मेघनाद असेल, हे त्यांच्या अस्मितेचे भाग आहेत, त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांना अभिमान आहे, आपलेपणा आहे, आपुलकी आहे, जवळीक आहे. रामाविषयी, कृष्णाविषयी सुद्धा आहे, काही लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे मिथक आपल्या संस्कृतीचे भाग होतात, आपल्या अस्मितेचे भाग होतात आणि ते आपल्या बरोबर प्रवास करत राहतात. म्हणजे ते निर्माण कधी झाले हा भाग वेगळा, ते निर्माण कितीतरी वर्षांपूर्वी झाले असतील ना, पण ठीक आहे ना, ते आपल्या बरोबर नांदत असतात कारण ते आपल्या अस्मितेचे भाग झालेले असतात. आता हे जर आपल्या बाबत लागू पडते तर याचा सरळ दुसरा अर्थ असा आहे की ते जगभराच्या माणसाबद्दल लागू पडते आणि म्हणून याचाच अर्थ असा की जगभरची माणसं अशी मिथक निर्माण करतात आणि अशी मिथक जपत असतात. काळाच्या ओघात नवीन मिथक सुद्धा निर्माण होतात आणि काही जुनी मिथक काळाच्या ओघात कालाधीन होते असतील ना, नाही असं नाही. पण मिथक नसणारा समूह पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. तेव्हा मिथक सार्वकालिक आहेत, सार्वत्रिक आहेत. पुराण कथा, दैवत कथा असे शब्द मिथकाचे पर्याय म्हणून वापरत असताना तुम्ही असं गृहीत धरू नका की ते हिंदू धर्माशी संबंधित आहेत, इथल्या माणसाशी संबंधित आहेत. म्हणजेच मिथकाचा संबंध केवळ इथल्या माणसांशी आहे, केवळ हिंदू धर्मांशी आहे असं गृहीत धरू नका. ते सार्वकालिक आहेत आणि सार्वत्रिक आहेत. मिथकाकडे पाहण्याचे आपल्याकडे दोन दृष्टिकोन आहेत.
म्हणजे आपल्याकडे माणसं शब्द प्रामाण्यवादी आहेत किंवा ग्रंथ प्रामाण्यवादी आहेत हे आपल्याला दिसतं. म्हणजे ग्रंथातली कुठलीही कथा तुम्ही लोकांना सांगा, ते ग्रंथात आहे तर खरीच आहे अशी म्हणणारी माणसं आहेत ना. म्हणजे ग्रंथातली कुठलीही गोष्ट खोटी नसतेच यावर कमालीचा विश्वास असणारी माणसं आपल्याकडे लाखो आहेत, कोट्यवधी आहेत. तसं ग्रंथात जे जे लिहिलेलं आहे ते ते खोटच असते असं मानणारी माणसंही आहेत. म्हणजे ग्रंथात लिहिलंय तर खोटं आहे असं आणि ग्रंथात लिहिलंय तर खरंच आहे असं म्हणणारी दोन्ही पद्धतीची माणसं आपल्याला दिसतात. पहा, तुम्हाला कळते का की आजही तुम्ही ग्रंथात ग्रंथ वाचणाऱ्या लोकांना जर प्रश्न विचारला की हे ग्रंथात लिहिलेलं आहे तर हे असं असू शकते का, तर ते म्हणतील की नाही, ग्रंथात लिहिले तर खरंच आहे. म्हणजे द्रौपदीचा जन्म जर आपण लक्षात घेतला तर तो यज्ञातून झालेला आहे असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि आपण ज्या सिरियल किंवा चित्रपट वगैरे पाहतो त्यामध्ये सुद्धा ती जाळातून बाहेर आलेलं दाखवलं जातं. आता जाळातून लेकरं बाहेर येत नसतात हे म्हणजे आपल्याला पटतं ना, किंवा समजून घ्यावंच लागते ना. पण हजारो माणसं आपल्याकडे असे आहेत की तिचा जन्म यज्ञातूनच झालेला आहे असं मानतात. म्हणजे पहा किती असीम असा त्यांचा विश्वास आहे किंवा तशी त्यांची ती श्रद्धा आहे, त्यांचं भावविश्वच असं आहे आणि ते त्याच्यावर विश्वासच ठेवतात. म्हणजे ते असं झालंय तर असंच झालेलं आहे असं म्हणणारे माणसं आपल्याकडे कमी नाही. आणि या केवळ अशी एकच कथा आहे असं नाही, अशा हजारो कथा आपल्याकडे सांगता येते की ज्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्या तशाच झालेल्या आहेत असंच ते म्हणतात. आजही आपल्याकडे लाखो लोक असे आहेत की स्वर्ग आणि नरक आहे यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि ती माणसं नरकात जाण्याची पाळी आपल्यावर येऊ नये आणि स्वर्गात जाण्याची संधी आपल्या वाट्याला यावी याच्यासाठी कमालीची धडपड करत आहे. इथले उपास तपास, इथले कर्मकांड वगैरे याच्या पाठीमागच्या प्रेरणा काय आहेत, काय हवंय लोकांना हे. म्हणजे प्रचंड भूक लागलेली असतानाही लोक उपाशी राहतात. हे उपाशी का राहतात, काय त्याच्या पाठीमागे प्रेरणा काय आहेत, हे एवढं सहन का करतात. आजही कित्येक लोक जाण्यासाठी वाहन असताना सुद्धा पायी देवाला जातात. हे एवढं का करतात, काय एवढी त्याच्या पाठीमागे प्रेरणा काय. साहजिक आहे, तुम्हाला लक्षात येईल की त्यांना नरकात जाणं टाळावयाचं आहे आणि स्वर्गात जाणं साधावयाचं आहे. आणि आपल्याला माहित आहे नरकाच्या ज्या कल्पना आहेत त्या नरकाच्या कल्पना भयावह आहेत, भीतीदायक आहेत आणि स्वर्गाच्या कल्पना सुखदायक आहेत. तिथे तुम्हाला हवं ते मिळते अशा पद्धतीच्या आपण कल्पना केल्या. मित्र हो, आज जर आपण लक्षात घेतलं तर काय आपल्याला कळेल की पृथ्वी जर फिरत असेल आणि पृथ्वीला वर आणि खाली काही नसेल, ती जर सूर्यकुलाचा एक भाग असेल किंवा विश्वाचा एक भाग म्हणून जर या विश्वामध्ये फिरत असेल, सूर्यकुलामध्ये फिरत असेल, तर पृथ्वीला वर आणि खाली काही नाही, म्हणजे स्वर्ग नरक नाहीच आहे असंच आपल्याला मानावं लागेल ना. पण आपल्याकडे स्वर्ग नरकाच्या कल्पना नाकारणारे जसे अनेक माणसं आहेत तसे स्वर्ग नरकाच्या कल्पना सत्य मानणारीही अनेक माणसं आहेत. म्हणजे स्वर्ग नरकाच्या कल्पना कुठे आलेल्या आहेत, ग्रंथामधून आलेल्या आहेत. आता त्या ग्रंथामधून आलेल्या आहेत तर त्या खऱ्याच आहेत, कारण ग्रंथ कधी खोटं सांगतच नाहीत
यावर आपला प्रचंड विश्वास, आपला म्हणजे इथल्या अनेक लोकांचा, आणि त्या गोष्टी नाकारणारेही अनेक आहेत. याचा सरळ अर्थ असा की मिथकाकडे, हे मिथक आहे, स्वर्ग नरक, ईश्वराच्या अवताराच्या कल्पना, आपल्या सृष्टीच्या उत्पत्तीविषयीच्या अनंत कल्पना, सृष्टीच्या विनाशाविषयीच्या अनंत कल्पना, किंवा सगळ्यात शेवटी पृथ्वी बुडणार आहे, पृथ्वीवर चोहीकडे पाणीच पाणी असेल, आणि मग एका कमळाच्या पानावर विष्णू असेल, मग तो विष्णू नंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती करेल. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना, ह्या सगळ्या कथा मिथक कथाच आहेत. ठीक आहे. आता या मिथक कथांवर अनेक लोकांचा प्रगाढ विश्वास आहे आणि अनेक लोकांचा बिलकुल विश्वास नाही. अनेक लोक ह्या सगळ्या कथा खोट्या म्हणतात ना. आता याचा सरळ अर्थ असा आहे मित्र की मिथकाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. म्हणजेच मिथकाकडे पाहणारे दोन वर्ग आहेत असंही आपण म्हणू शकतो. पहिला जो वर्ग आहे तो पहिला वर्ग असं म्हणत असतो की मिथक सत्य आहेत, हे त्यांचं पहिलं म्हणणं. दुसरं म्हणजे मिथक म्हणजे ऐतिहासिक घटनाचे कथन करणाऱ्या गोष्टी आहेत. आता ऐतिहासिक घटनांचे कथन करणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, तर दैवत कथामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते खरंच आहे, म्हणजे तो आपला इतिहास आहे असं मानणारे लोक त्या ऐतिहासिक घटनांचे कथन करतात. काय, दैवत कथा किंवा मिथक कथा. म्हणजेच राम रावणाचं युद्ध जसं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तसंच झालेलं आहे, कारण तो आपला इतिहास आहे असं मानणं. त्यात ऐतिहासिक घटना आलेल्या आहेत, म्हणजे त्या सत्य आहेत, ते घडलेलं आहे असंच सांग. म्हणजे श्रीकृष्णाची जी कथा आहे की श्रीकृष्णाचा जन्म होतो, त्यांचा जन्म मथुरेमध्ये होतो. आता कंस मारत असतो ना, देवकीच्या पोटी जेवढे लेकरं येतील ते मारत असतो, कारण त्याला सांगितलेलं असतं की 8वा जो गर्भ असेल तो तुझा शत्रू आहे, 8वा कोणता हे कळणार नाही म्हणून तो मारत असतो, सगळेच मारत असतो. म्हणून आता मथुरे जन्मलेल्या कृष्णाला वासुदेव गोकुळाकडे घेऊन निघतो, पण तो बंदीशाळेत आहे ना. पण कृष्ण असा चमत्कार करतो की सगळ्या साखळ्या तटातटा तुटतात. तो त्याला टोपलीमध्ये घेऊन निघतो. यमुनेला पूर आलेला आहे, पण त्या पुरातून हा वासुदेव जात आहे त्याला घेऊन, आणि पाणी मात्र वाढत आहे, कारण त्या पाण्याला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावयाचं आहे. आणि मग हळूच श्रीकृष्ण आपला पाय बाहेर काढतो, त्याच्या अंगठ्याचा स्पर्श पाण्याला होतो, आणि पाणी असं जरा जरा उतरतं. केवळ उतरत नाही तर सरळ मधून एक रस्ता होतो, पाण्याचे दोन भाग होतात. म्हणजे चढाकडचं पाणी तिकडेच थांबतं आणि उताराकडचं पाणी तिकडेच थांबतं, आणि पाण्यातून रस्ता होतो. या गोष्टीवर विश्वास असणारी माणसं आपल्याकडे कमी नाहीत, आणि ही गोष्ट सुद्धा ऐतिहासिक सत्यच आहे असं मानणारी माणसं आहेत. म्हणजे पाण्याचा सहज गुणधर्म जो आहे की जो उताराकडे वाहतो, वाहणार असतं ते पाणी उताराकडे, त्याला आपल्यातून कृष्ण जातो की कंस जातो हे कळणार नाही. पाण्याचा गुणधर्म आहे उताराकडे वाहणे, आणि पाणी कधीही अशा पद्धतीनं दोन भागात होणार नाही. त्याला मधून तुम्ही काहीतरी भिंत टाकल्याशिवाय ते आपोआप होणार नाही. साधं सूत्र आहे. पण ही घटना सुद्धा, कारण एकदा तुम्ही मिथक कथांमध्ये आपला इतिहास आलेला आहे असं म्हटलात की तुम्ही तिथे मग चाळणी लावत नाही, हे खरं हे खोटं. तुम्ही काय करता, जे जे काही सांगितलेलं आहे ते खरं, साहजिकच आहे. त्याच्यामध्ये हे सुद्धा खरंच असंच मानलं जात. म्हणजेच मिथक कथांमध्ये ऐतिहासिक घटनांचं कथन आलेलं आहे,
ही एक दृष्टी. म्हणजे आपला हा इतिहास आहे. म्हणजे मग आपल्याला काय सांगायचं असतं इतिहास आहे म्हणत असताना? आपला इतिहास पुरुष किंवा इतिहासानं ज्याचं गुणगान गायलेलं आहे तो देव श्रीकृष्ण किती मोठा आहे, त्याची अलौकिक शक्ती कशी आहे, हे आपल्याला सांगायचं असतं. आणि हे सांगायचं असल्यामुळे किंवा हे सांगण्यासाठी आपण त्याच्या पायाच्या स्पर्शानं यमुनेचं पाणी सुद्धा 2 भागात वाटलं गेलं, हे आपल्याला सांगायचं आहे ना. कारण ते सांगितल्याशिवाय आपला श्रीकृष्ण मोठा कसा होईल. आणि म्हणून मग आपल्याला हे सगळं इतिहासाचाच भाग म्हणून सांगायचंय किंवा मानवी मनामध्ये रोजवायचंय किंवा त्यावर आपला दृढ विश्वास आहे. कारण हे सगळं आपण नाकारलं की मग इतिहासच नाकारतो आपण, मग श्रीकृष्ण मोठा होणार नाही. म्हणजे श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, ही गोष्ट सुद्धा आपण इतिहासाचा भाग म्हणून मानतो. कारण ही गोष्ट एकदा तुम्ही नाकारली की गोवर्धन पर्वत किती लहान आणि किती मोठा हा भाग वेगळा, पण आपला श्रीकृष्ण लहान होतो. कारण श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या अशा चमत्काराच्या कथा नाकारल्या आपण की मग त्याच्या अलौकिक शक्तीचा जो आवाक आहे किंवा आपल्याला जे आपल्या भावविश्वाला भावणारं जे आहे ते सगळं संपून जातं. श्रीकृष्णच लहान होऊन जाईल ना मग. म्हणून आपण इतिहास म्हणत असताना किंवा मिथकाकडे इतिहास म्हणून पाहत असताना या सगळ्या गोष्टी त्यामध्ये गृहीत धरलेल्या असतात. म्हणजे तुम्ही असं कोणी समजण्याचं कारण नाही की सर ऐतिहासिक घटनांचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब आहे म्हणत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टी कशाला तुम्ही मानता. ह्या सगळ्या नाकारून आपल्याला त्या ऐतिहासिक घटना मानता येतील ना. म्हणजे राम होऊन गेला, श्रीकृष्ण होऊन गेला, इथपर्यंत आपण मानायला हरकत नाही असं तुम्ही म्हणत असाल तर माझं म्हणणं असं आहे त्याच्यावरचं की बाबा रे, ते असं नसते. कारण केवळ राम होऊन गेला असं आपण म्हणत नाही, केवळ श्रीकृष्ण होऊन गेला असं म्हणत नाही. तो किती मोठा होता, त्याच्यात किती अलौकिक अद्भुत शक्ती होती, याच्या सगट आपण राम किंवा श्रीकृष्ण वगैरे किंवा ते कुठले दैवत किंवा ते देव वगैरे मानत असतो. आणि त्याच्यात किती शक्ती होती हे दाखवण्यासाठी आपल्या ग्रंथकारांनी ह्या अशा कथा गुंफलेल्या आहेत. आणि ह्या कथा गुंफून त्याला मोठं केलं आहे. म्हणून ह्या कथा नाकारून आपण त्यांना स्वीकारत नाही. म्हणजे केवळ राम होऊन गेला परंतु त्याच्यात काही शक्ती नव्हती. म्हणजे त्याच्या नावामुळे समुद्रावर दगड तरले नाहीत असं आपण मानत असतो का? नाही म्हणत. कारण त्याच्या केवळ नावामुळे दगड तरले नाहीत असं आपण मानलं की आपल्या पुढे नवीन प्रश्न निर्माण होतो ना. मग सेतुबंधन कसं केलं? आणि मग रामाचं मोठं असणं, अलौकिक असणं कसं आपण मानायचं? म्हणून मित्र हो, या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या बिलकुलच खऱ्या वाटत नाहीत किंवा बिलकुलच खऱ्या वाटायला आधारच नसतात, त्या सुद्धा त्याच्याशी संबंधित असतात. म्हणून आपण जेव्हा या मिथकाकडे आपल्या इतिहास सांगणाऱ्या गोष्टी म्हणून पाहतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाहीत, कारण त्याच्यातच आहेत. आणि दुसरं म्हणजे याच्यावर विश्वास आहे लोकांचा. म्हणजेच ही जी मिथक आहे त्या मिथकामध्ये आपला इतिहास सांगितला गेलेला आहे. अशा पद्धतीची दृष्टी स्वीकारणारा एक गट आपल्याकडे आहे. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा, मिथक म्हणजे कथारूप इतिहास आहे असं मानणारा एक वर्ग किंवा अशी एक दृष्टी आपल्याकडे दिसते. ठीक आहे. आता याचं जर उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर म्हणजे केवळ हे मी कल्पनेनं सांगत नाही, हे असं मानणारे हजारो माणसं आपल्याकडे आहेत. तुम्ही खेड्यातल्या कुठल्याही माणसाला या मिथकाविषयी काही विचारा ना, तुम्हाला ते म्हणतील की असंच आहे. म्हणजे एका सामान्य माणसाला मी असं विचारलं की संत तुकारामांच्या सदैव वैकुंठाला जाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर तो असं म्हणाला की शंका घेणं वाईट आहे, चुकीचं आहे, पाप आहे. संत तुकारामाची गाथा जी इंद्रायणीमध्ये बुडवली होती ती खरंच तरली आणि आज आपल्या पुढे नाही का, असं तुम्ही म्हणजे त्या हस्तलिखित प्रती असतील वगैरे त्याच्या त्या डोक्यातच नाही. आज आपल्याकडे संत तुकारामाचे अभंग उपलब्ध आहे. त्याचा सरळ अर्थ असा आहे, यमुनेतल्या गाथा पाण्यावर तरंगलेल्याच आहेत.
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली याविषयी लोकांच्या मनात शंका नाही. अनेक लोक असे आहेत की त्यांच्या मनात शंकाच नाही, चालवली तर चालवली. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले याविषयी लोकांच्या, हजारो लोकांच्या मनामध्ये शंका नाही, बोलवले तर बोलवले. शनी हा ग्रह आहे हे तुम्हाला मला जरी वाटत असलं तरी शनी हा देव आहे आणि तो राशीला येतो आणि आपलं वाईट करू शकतो, यावर इथल्या हजारो लोकांच्या मनामध्ये शंका सुद्धा नाही, विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. सांगायचं ते हे की मिथकाकडे आपला इतिहास म्हणून, कथारूप इतिहास म्हणून पाहणारे इथे हजारो लोक आहेत. ही एक दृष्टी आहे मित्र हो. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशामध्ये असं म्हटलेलं आहे की रामायण महाभारत म्हणजे आपला काव्यरूप इतिहास होय. पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं उदाहरण मी याच्यासाठी दिले, उपासना वगैरे नाही. पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं फार मोठं काम आहे, त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाचे जे खंड लिहिलेले आहेत ते फारच मोठं काम आहे, याचं मला चांगलं भान आहे. मी तुम्हाला उदाहरण एवढ्यासाठी दिलं की आपल्याकडे जे दोन मतं आहेत मिथकाकडे पाहण्याची, ती मतं तुमच्या लक्षात यावी म्हणून. कारण पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्यासारखा माणूस सुद्धा रामायण महाभारताकडे आपला काव्यरूप इतिहास म्हणून पाहतात. म्हणजेच मिथकाकडे पाहण्याची जी दोन मत आहेत किंवा दोन दृष्टिकोन आहेत ते पहा. मिथक म्हणजे आपला कथारूप इतिहास आहे असं मानणारं एक मत आहे, आणि दुसरं एक मत आहे अगदी त्याच्या विरोधी. मिथक म्हणजे केवळ लोककल्पनांचे, लोकांच्या मनातील कल्पनाचे, म्हणजेच मनगणन कथांचे रूप होय, लोकाच्या आशा आकांक्षेचे ते शब्द रूप होय असं म्हणणारे माणसं इथं आहेत. हजारो माणसं आहेत, विवेकवादी माणसं असंच म्हणतात. आपल्याकडे पहा, महात्मा फुले, पेरियार, E.V. रामास्वामी यांची मांडणी तुम्ही पहा ना, ते काय म्हणतात ते. पेरियार E.V. रामास्वामी यांनी असं म्हटलेलं आहे की रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा आहेत, हे काल्पनिक ग्रंथ आहेत आणि ते जाणीवपूर्वक निर्माण केले आहेत. पहा, रामायण आणि महाभारत या आर्यांनी निर्माण केलेल्या कल्पित कथांपैकी सर्वात अगोदरच्या कथा आहेत. हे रामायणातील सत्यमध्ये पेरियार E.V. रामास्वामी यांनी मत मांडलेलं आहे. म्हणजे मला फक्त दोन गोष्टी सांगायच्या तुम्हाला की एक म्हणजे तुम्ही या मिथकांच्या बाबत ते सार्वत्रिक आहे ते लक्षात घ्यावं. दुसरं म्हणजे मिथकाकडे पाहण्याचे दृष्टिकोन दोन कसे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आपण याच्या स्वरूपाची किंवा विशेषाची चर्चा करताना तिथे आणखी विवेचन करणारच आहोत, पण इथे तुम्ही लक्षात घ्या की मिथकाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन कसे आहेत. एक ते सत्य आहे, तो आपला इतिहास आहे असं म्हणणारे, आणि एक ते काल्पनिक आहे असं म्हणणारे. असे दोन प्रवाह आपल्याकडे दिसतात, दोन दृष्टिकोन आपल्याकडे दिसतात. महात्मा फुलेंनी जी मांडणी केली ती मांडणी जर तुम्ही पाहिली तर त्यांनी सरळपणे भागवत असेल, महाभारत असेल, रामायण असेल, ह्या भाकड कथा आहेत असंच मत मांडलेलं आहे. म्हणजे ते खऱ्या नाहीत असं त्यांचं म्हण आहे. आता महात्मा फुले सारखा व्यक्ती किंवा पेरियार यांच्यासारखा व्यक्ती जर असं म्हणत असेल तर सर साहजिकच आहे की दोन दृष्टिकोन आहेत. आणि पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्यासारखा माणूस जर म्हणत असेल की रामायण महाभारतासारखे जे ग्रंथ आहेत तो आपला काव्यरूप इतिहास आहे असं त्यांचं म्हणणं, आणि यांचं म्हणणं की हे सगळं खोटं आहे. आपण वाद घालायचं नाही, आपल्याला वादात फार शिरायचं नाही. आपल्याला साधं एवढं एक सूत्र लक्षात घ्यायचंय की मिथकाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत, दोन मतं आहेत. ठीक आहे. आता मग मिथक म्हणजे मिथ्यकथा आहेत का, तर असं म्हणता येणार नाही. म्हणजे कारण दोन्ही दृष्टिकोन आपल्याला स्वीकारावे लागतील ना, काहीतरी त्याच्यात सत्य असेल ना. म्हणजे पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्यासारखा माणूस केवळ खोटं बोलतो का असं म्हणता येणार नाही. तेव्हा मिथकाचं असणं जे आहे ते असणं गुंतागुंतीचं आहे, ते असणं आपण लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. आता मिथकाची आपण व्याख्या करू. मिथकाच्या स्वरूपाची चर्चा करताना तुमच्या लक्षात खूपच गोष्टी येतील, पण आता सध्या ह्या सगळ्या विवेचनाच्या नंतर मिथक म्हणजे नक्की काय
हे जर समजून घ्यायचं असेल तर मिथकाची आपण व्याख्या करू म्हणे. अभ्यासकांनी ज्या मिथकाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहू. 2 व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्हाला मिथक म्हणजे काय ते लक्षात येईल. पहा, एक व्याख्या अशी आहे मिथकाची, आणि ती पहा मिथक आणि मराठी साहित्य यामध्ये आलेली आहे. व्याख्या अशी आहे, मिथक ही एक सर्वस्पर्शी प्रतिमा आहे जी जीवनातील तथ्ये आणि मूल्य विचार यांना प्रकट करते. अशा पद्धतीची एक व्याख्या केलेली आहे. आता सर्वस्पर्शी प्रतिमा आहे, ठीक आहे, पण जीवनातील तथ्य, आता तथ्य हे सत्यापेक्षा वेगळे. तथ्य म्हणजे सत्य नव्हे, तथ्य हे सत्यापेक्षा वेगळे. सत्य असू शकण्याची शक्यता तथ्यामध्ये, सत्य हे सत्यच आहे, त्याच्या शक्यता नाही. इथे शक्यता गृहीत धरलेली आहे. तेव्हा ही शक्यता, मिथक म्हणजे मानवी जीवनात तसं काही असण्याची शक्यता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्यता सांगते ते, आणि दुसरं म्हणजे मूल्य विचार प्रकट करते. जीवन मूल्य, माणसाने जगावं कसं हे सांगते. काय मिथक कथा सांगतात किंवा मिथकात ते आलेलं आहे, अशी एक कल्पना केलेली आहे. शैला लोहिया यांची ही व्याख्या त्यांचे म्हणणं आहे. ठीक आहे मित्र, हा साळुंके सरांनी एक व्याख्या केलेली आहे मिथकाची, आणि ती मराठी विश्वकोशाच्या 13व्या खंडामध्ये आलेली आहे. ती व्याख्या पहा कशी आहे. मिथक म्हणजे काय? साळुंके सर असं म्हणतात, धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीने अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्र. धर्मनिष्ठ लोक म्हणजे धर्म मानणारे, परंपरा मानणारे, रूढी मानणारे, परंपरावादी, विवेकापासून दूर असणारे किंवा विवेकवाद न स्वीकारणारे, तर्क न स्वीकारणारे, त्या लोकांचं म्हणणं काय आहे? त्या लोकांच्या दृष्टीनं मिथक म्हणजे अंतिम सत्य सांगणारी कथा, किंवा मिथक हे अंतिम सत्य सांगतात आणि ते पवित्र असतं. म्हणजे पहा, रामाची कथा असेल, रामायण असेल, तर ते अंतिम आहे, आणि दुसरं म्हणजे ते पवित्र आहे. म्हणजे मिथकाकडे ते पावित्र्याच्या दृष्टिकोनातून पाहतात. धर्मनिष्ठ लोक ग्रंथात जे जे सांगितलेलं आहे ते अंतिम सत्य आहे आणि ते पवित्र आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्मग्रंथच पवित्र असतात, ते धर्मग्रंथाचीच पूजा करतात. म्हणजे धर्मग्रंथामध्ये आलेले जे मिथक आहेत, म्हणजे धर्मग्रंथामध्ये रामकृष्णाचं वर्णन आलं तर राम आणि कृष्ण देव झाले, त्यांची ते पूजा करतातच, पण मुळात ते धर्मग्रंथाची पूजा करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो ग्रंथ सुद्धा पवित्र आहे, त्या ग्रंथातल्या कथा पवित्र आहेत. ठीक आहे. तेव्हा धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीनं अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्र कथा म्हणजे मिथक कथा किंवा दैवत कथा, किंवा त्यालाच आपण पुराण कथा म्हणू. मिथक कथा, मिथक, पुराण कथा हे एकाच अर्थानं आपण वापरतो ना. मिथक म्हणजेच दैवत कथा या अर्थानं आपण इथे हे शब्द वापरतो. म्हणजे तुम्ही पुराण कथा म्हणत असताना किंवा दैवत कथा म्हणत असताना ते मिथक नव्हे, ते काहीतरी वेगळे असं गृहीत धरू नका. तेव्हा मिथक म्हणजे दैवत कथा, आणि दैवत कथा कडे पाहण्याचा धर्मनिष्ठ लोकांचा दृष्टिकोन कुठला, तर त्यांच्या दृष्टीनं दैवत कथा या अंतिम सत्य सांगतात आणि त्या पवित्र असतात. ठीक आहे. तर वास्तववादी लोकांच्या दृष्टीने मात्र त्या कल्पित आणि अवास्तव असतात. म्हणजे 2 हे वेगळे दृष्टिकोन झाले. वास्तववादी लोकांच्या दृष्टीनं त्या सगळ्या कथा, दैवत कथा या कल्पित कथा आहेत आणि अवास्तव आहेत, त्याच्यात खरं काहीच नाही, वस्तुस्थितीला धरून ते अवास्तव आहे. आणि दिसतं, ते उदाहरणं देऊ शकतात ना अवास्तव कसं आहे ते. म्हणजे श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलू शकणार नाही ना, अवास्तवच आहे ना. वस्तुस्थितीला धरून आहे का? ते वस्तुस्थितीला धरून नाही. किंवा श्रीकृष्णाचा यमुनेमधून जाणं जे आहे अवास्तव आहे ना ते. रावणाला 10 तोंड असणं अवास्तव आहे ना. कुंभकर्ण 6 महिने झोपी जातो, अवास्तव आहे ना. म्हणजे हे वास्तव कसं काय? वास्तव असणार नाही ना. आपल्याकडे अनेक देवदेवतांना कितीतरी हात असतात, म्हणजे 2च हात असतात असं नाही. सहस्त्र अर्जुनाला 1000 हात सुद्धा असतात. आता एखाद्या
आपल्या पूर्वजाला 1000 हात असणं ही गोष्ट वस्तुस्थितीला धरून आहे का, वास्तव आहे का? म्हणजे 1000 हात असतील, आता त्याला जर 1000 हात आहेत तर ते कुठे कुठे असतील, शरीराला कुठे कुठे चिकटवलेले असतील आणि त्याचं ते किती ओझं होत असेल. हे म्हणजे झाडाला लागलेल्या पानासारखं झालं ना. म्हणजे 1000 हात म्हणजे कल्पना करा ना तुम्ही, तरी आपण ते गृहीत धरतो. महात्मा फुलेंनी ब्रह्मदेवाच्या 4 तोंडाचं वर्णन करताना त्याला 4 तोंड कसे असतील, मग त्यानं काय केलं असेल याचं फार म्हणजे वर्णन केलंय. विशेषतः तिथे त्यांनी आपली जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेच्या निर्मितीची कल्पना उलगडत असताना महात्मा फुलेंनी ब्रह्मदेवाच्या 4 तोंडाविषयी फार म्हणजे वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. पण प्रश्न आपल्या पुढे आहे की खरंच 4 तोंड असतील का? आणि मग 4 तोंड ते कोणीकडून कसं कसं पाहायचं त्यांनी? पंक्तीला बसले जेवण करायला तर कसं जेवण करायचं त्यांनी? कोण्या पंक्तीला बसायचं? सांगायचं विनोदाचा भाग सोडा तुम्ही, पण हे अवास्तव नाही का? विनोद आपण सोडू बाजूला, पण हे अवास्तव आहे. आणि इथे जी विवेकवादी माणसं आहेत, वास्तववादी माणसं आहेत, त्यांच्या दृष्टीनं मग मिथक कथा ह्या सगळ्या कल्पित आणि अवास्तव आहेत असंच त्यांचं म्हणणं. तर कलावंतांच्या दृष्टीनं, साहित्यिकांच्या दृष्टीनं मात्र मिथक म्हणजे कलात्मक सत्याचा अंतर्भाव असलेली विशिष्ट प्रकारची कथा. पहा, कलावंताला, साहित्यिकांना काय वाटतं? तर कलात्मक सत्याचा अंतर्भाव असले, त्याच्यामध्ये काय आहे? मानवी जीवनाचं सत्य नाही, पण कलात्मक सत्य आहे. एक कल्पनेचं सौंदर्य आहे, सुंदर आहे. आता ठीकच आहे ना, रचना खरंच सुंदर आहे ना ती, किंवा त्याच्यातलं कल्पना विश्व पाहणं किती सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे मेथक कथातलं हे कल्पना विश्व जे आहे ते कल्पना विश्व सुसंगत असते, त्याच्यात एक संगती असते. आहे खोटंच ते, पण खोटं असून सुद्धा एक सुसंगती असते. म्हणजे पहा, आपल्या पूर्वजांनी किती सुंदर अशा पद्धतीने ती रचना केली आणि सुसंगत रचना केली. आता पहा, माणूस मरतो. प्रश्न होता ना माणसाच्या पुढे की माणूस मेल्याच्या नंतर कुठे जातो? माणूस मरतो तर त्याचं काय होतं? कारण जीव कुठे जाणार आहे, काय करणार आहे? माणसाने किती सुंदर अशी कल्पना केलेली आहे, पण इतकी सुंदर की आपल्यालाही आश्चर्य वाटावं. मग माणूस मरणार आहे, पण मरणार म्हणजे काय होणार? माणसाचं शरीर फक्त अचेतन होणार. त्याची जी चेतन आहे, ज्याला जीव म्हणू आपण किंवा चेतना म्हणू, आत्मा हा शब्द त्यांनी वापरलाय, त्याला घेऊन जायला रीतसर येम येतो. जे किती व्यवस्थित माणसाने कल्पना केली. मग तो येम त्याला घेऊन जातो, शरीर इथेच आहे, त्याचा आत्मा घेऊन जातो. मग पुढे न्याय होतो ना त्याचा. तिथे गेल्याच्या नंतर मग चित्रगुप्ताकडे त्या सगळ्या नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदी तो पाहतो, या माणसाने आयुष्यामध्ये काय काय केलंय. मग तिथे निवाडा होतो. निवाडा मग त्याच्या त्या म्हणजे कर्माप्रमाणे त्याला एकतर नरकात पाठवलं जाईल किंवा त्याला मग स्वर्गात पाठवलं जाईल. मग तो काय करेल नरकामध्ये? त्याचं जे पाप आहे ते जर पाप असेल तर तो सगळं तिथं भोगेल. आता माणसाच्या पुढे प्रश्न हाही होतो ना की ते सगळं भोगून झाल्याच्या नंतर काय करेल? त्याला कुठेतरी अंत असला पाहिजे ना. म्हणून मग माणसाने पुन्हा त्याच्या पुढे रचना केली की त्याचं पाप भोगून झाल्याच्या नंतर पुन्हा तो जन्माला येईल, पुन्हा त्याला एक संधी मिळेल. कशाची? पुण्य करण्याची. आणि जर तो मुळातच पुण्यवान असेल तर मग तो पहिल्या स्वर्गात जाईल ना. पण स्वर्गात गेल्याच्या नंतर स्वर्गातही दाटी होईल ना. किती दिवस राहतील, किती माणसं राहतील तिथे? माणसाने पहा किती सुंदर कल्पना केली आहे की नाही. स्वर्गातही तुमचं पुण्य संपलं की पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागेल. म्हणजे या कल्पना सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे या सुसंगत आहे. नवल वाटावे इतक्या सुंदर. म्हणजे त्यांच्या कल्पना विश्वाचं पाहणं तुम्ही, किती कल्पना केले. आपल्याला जर असं कोणी म्हणालं की तुम्ही पाहिलेलं आहे, एखादी गोष्ट तुम्ही पाहिलेली आहे, कोणती गोष्ट? उदाहरणार्थ तुम्ही अमरावतीमध्ये राहता. अमरावती हे तुमचं राहण्याचं ठिकाण आहे, इथे तुम्ही लहानपणापासून आहात. तुम्हाला असं सांगितलं की अमरावती शहराविषयी 10 पानं लिहून आणा. आपल्या पुढे प्रश्न पडतो, नक्की लिहायचं काय? ज्या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, ज्या गावामध्ये आपण जगतो आहोत, ज्या गावामध्ये आपण नियमितपणे फिरतो आहोत या ना त्या कारणानं, जे गाव आपल्याला माहित आहे, त्या गावाविषयी आपल्याला 10 पानं लिहिता येत नाही. काही कल्पना करून काही सुंदर असं लिहिणं आपल्याला अवघड होतं.
आणि आपल्या पुढे प्रश्न पडतो की आता काय लिहावं. कल्पना करा, ज्या आपल्या पूर्वजांनी स्वर्ग पाहिलाच नाही, स्वर्ग नाहीच तर पाहणार काय ते. आणि स्वर्गात गेलेला कोणी माणूस किंवा नरकात गेलेला कोणी माणूस परत आल्याचं उदाहरण आहे का आपल्याकडे? नाही ना. मग ज्यांनी ना स्वर्ग पाहिला ना नरक पाहिला, त्या स्वर्गाविषयी त्या नरकाविषयी एवढं विस्ताराने लिहावं, एवढं सुंदर पद्धतीने लिहावं, म्हणजे त्यांच्या कल्पना विश्वाचं कौतुक करावं तितकं कमी नाही का? आपण जी गोष्ट पाहतो त्यावर आपल्याला लिहिता येत नाही, पण ज्यांनी ती गोष्ट पाहिलीच नव्हती ते त्यांनी कल्पनेनं रचलेलं आहे. आता कल्पनेनं रचलेलं हे एवढं सुंदर विश्व कलावंताच्या मनाला भावेलच ना, साहित्यिकाच्या मनाला भावेलच ना. आणि म्हणून कलावंताच्या किंवा साहित्यिकांच्या दृष्टीनं त्यात कलात्मक सत्याचा अंतर्भाव आहे. ते कलात्मक सत्य आहे, प्रत्यक्ष सत्य नसेल इथे, पण ते कलात्मक सत्य आणि ते कलात्मक सत्य त्यांना भावतं, ते भावणार आहे. त्यांच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीची विशिष्ट कथा हे त्यांचं म्हणणं. मित्र हो, पहा पुन्हा एकदा ही व्याख्या लक्षात घ्या. साळुंखे सरांनी सुंदर अशी व्याख्या केली आहे मिथकांची किंवा मिथक कथांची. ते असं म्हणतात, आता म्हणजे परिपूर्ण व्याख्या लक्षात घ्या. आपण तुकड्या तुकड्याने त्याचं विवेचन करत गेलो होतो. धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीने अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्र, तर वास्तववादी लोकांच्या दृष्टीने कल्पित व अवास्तव आणि कलावंत साहित्यिक वगैरेंच्या दृष्टीने कलात्मक सत्याचा अंतर्भाव असलेली विशिष्ट प्रकारची कथा म्हणजे दैवत कथा, म्हणजेच मिथक. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलंय का? थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मिथक म्हणजे मिथ्यांचा आविष्कार होय, त्यात अंशमात्र ऐतिहासिक सत्य असेलही मिथ्या कल्पनाविष्कार जास्त आहे, असं आपल्याला म्हणता येईल. मिथक म्हणजे काय? तर मिथक म्हणजे मिथ्यांचा आविष्कार होय. मिथक म्हणजे मिथ्याचा आविष्कार. पहा, साळुंखे सरांची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. ती मराठी विश्वकोशामध्ये आलेली आहे. मराठी विश्वकोशाच्या 13व्या खंडात आले, तुम्ही वाचा. आणि विशेष म्हणजे साळुंखे सरांनी तिथे मिथक, त्यांनी पुराण कथा या टिपणाखाली मिथकाविषयी लिहिलंय आणि ते सविस्तर लिहिलंय. म्हणजे फार विस्तारानं लिहिलेलं हे विश्वकोशातलं टिपण आहे. ते तुम्ही वाचा, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की मिथक म्हणजे नक्की काय, मिथकाचं स्वरूप काय असतं ते तुमच्या लक्षात येईलच. ते तुम्ही वाचा. माझ्या विवेचनातून जे तुमच्या लक्षात येणार नाही ते तिथे तुमच्या लक्षात येईलच. ही व्याख्या लक्षात घ्या. पण आता आपल्याला जर व्याख्या करावयाची असेल किंवा आपल्याला जर मिथक म्हणजे काय हे नीट समजून घ्यायचं असेल तर अशी व्याख्या करता येते. पण ही व्याख्या मी केली, तुम्ही हे असंच म्हटलं पाहिजे ना असं म्हणणं म्हणजेच मिथक असं काही समजू नका. पहा, धर्म, साहित्य, समाज वगैरे याबद्दलचं जे विवेचन असतं, याबद्दलचं जे मांडणं असतं, याबद्दलचं जे अन्वयार्थ लावणं असतं, ते कोणाचंही म्हणणं, कोणाचाही अन्वयार्थ अंतिम मानू नका. याच्यात असं अंतिम काही नसतं. ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने विचार केला पाहिजे आणि वस्तुस्थितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंतिम सत्य असं काही नसतं. 2+2=4 हे गणितीय सूत्र साहित्य विचारामध्ये किंवा धर्म विचारामध्ये, संस्कृती विचारामध्ये वगैरे लागू पडत नाही. गणितीय पद्धतीने याचा अभ्यास करता येत नाही, हे लक्षात घ्या. इथे आपल्याला आपापल्या पद्धतीनं अन्वयार्थ लावावा लागतो आणि लावणं अपेक्षित आहे. ते नीट लक्षात घेणं अपेक्षित आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार कराच, पण मी माझ्या परीनं मिथकाची व्याख्या किंवा मिथकाकडे पाहण्याची माझी दृष्टी कोणती आहे ते सांगत असताना मी असं म्हणेल की मिथक म्हणजे मिथ्याचा आविष्कार होय. मिथक म्हणजे मिथ्याचाच आविष्कार आहे. त्यात सत्याचा अंश फारच कमी आहे, तो मिथ्याचा आविष्कार आहे. खोट्याचा आविष्कार आहे, मनकल्पित कथांचा किंवा मनगणन कथांचा आविष्कार आहे. मनगणन कल्पनांचा तो आविष्कार आहे. या कथा मनगणन आहेत, त्यात सत्याचा अंश फारच कमी आहे. त्यात अंश मात्र ऐतिहासिक सत्य असेलही पण मिथ्या कल्पनाविष्कारच जास्त आहे, असं मला म्हणायचंय. पण मी असं म्हटलेलं मिथक म्हणजे मिथ्याचा आविष्कार होय, त्यात अंश मात्र ऐतिहासिक सत्य असेलही
मिथ्या कल्पनाविष्कार जास्त आहे. आणि हे मला योग्य वाटतं, कारण पहा, या मिथकथामध्ये ऐतिहासिक सत्य बिलकुलच नाही का? तर मग आपल्या पुढे प्रश्न पडतात की आजही द्वारका वगैरे आपल्याला दिसते, म्हणजे काही गोष्टी दिसतात ना, आणि त्या दृश्य रूपामध्ये असतात. तेव्हा सत्याचा अंश आहेच. म्हणजे शिवाजी महाराजाला भवानी तलवार दिली होती का नाही हा भाग वेगळा, पण शिवाजी महाराज होऊन गेलेत ना, ते तर खोटं नाही. आणि ज्या पूर्वीच्या कथा आहेत, विशेषतः या अलीकडच्या कथा तर ठीक आहे, पण फार पूर्वीच्या ज्या कथा आहेत, ज्याला आपण दैवत कथा म्हणतो, त्या कथांमध्ये सुद्धा काही अंश मात्र सत्य असण्याची शक्यता आहे. पण ते अंश मात्र सत्य नक्की काय आहे ते सुद्धा सांगता येणार नाही. इतक्या पद्धतीनं त्या सभोवती कल्पनेचं विश्व गुंफलेलं आहे, किंवा कल्पनेचे फुटं चढलेली आहे त्यावर, किंवा कल्पनेची आवरणं चढलेली आहेत. नक्की सत्य काय हे सुद्धा आपल्याला सांगता येऊ नये, एवढ्या कल्पनेचा आविष्कार तिथे दिसतो. आणि म्हणून त्यामध्ये अंश मात्र ऐतिहासिक सत्य असेलही, त्यात आपला इतिहास असेलही, पण तो वस्तुस्थितीला धरू नये. त्याच्यामध्ये कल्पनेचा आविष्कार जास्त आहेत, कल्पना खूपच आहेत, आणि म्हणून नक्की सत्य काय हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. अशा पद्धतीनं मिथ्याचा अधिकचा आविष्कार असणाऱ्या ज्या कथा आहेत, त्या तशा कथांना आपण मिथक कथा किंवा मिथक म्हणू शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. एवढ्या या विवेचनातून तुम्हाला मिथक म्हणजे काय हे लक्षात आलं असावं, असं मी गृहीत धरतो. पुढच्या तासामध्ये आपण मिथकांच्या स्वरूपाचा विचार करणार आहोत. तिथे सुद्धा तुम्हाला मिथक म्हणजे काय हे आणखी स्पष्टपणे कळेल. इथे आपण या तासापुरतं थांबू. ठीक आहे, इथे आपण थांबू.